गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया। सिंदूर चर्चिता गोपीनाथ हळदणकर। गेली 6 ते 7 वर्ष मी मंडळाचा अध्यक्ष होतो आणि 1985 ला स्थापना होऊन जवळजवळ 28 वर्ष आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत। विविध प्रोग्राम घेतले जातात, भजन कीर्तन वगैरे, आणि मंडपात जुगार वगैरे खेळला जात नाही। ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या गोष्टींना आम्ही गणपती मंडळाचं वैशिष्ट्य की मिरवणुकीला, विसर्जन मिरवणुकीला आम्ही गुलालही लहान मुलांचा विचार करून गुलाल उधळणं पण बंद केलेलं आहे। एकजुटीने लहान थोर मंडळी, महिला वगैरे सर्व विशेषतः भाग घेऊन आजपर्यंत गणेशोत्सवाची स्थापना करत आलेले आहेत। आमच्या गणपती मंडळाचं वैशिष्ट्य, माझं नाव नरेंद्र चंद्रकांत शिंदे, तत्कालीन अध्यक्ष सहकार क्रीडा मंडळ। ज्या वर्षापासून ह्या सर्व मुलांनी मंडळाची धुरा हातात घेतली त्या वर्षापासून ठाण्यामधून 216 मंडळातून 1 नंबर मिळवलेला नंबर आहे आरती स्पर्धेत। आपण सारे संस्थेमार्फत गेल्या वर्षी 25,000चं रोख पारितोषिक मिळाले। दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा सहभाग उत्कृष्ट आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। गुलालाचा कधीच उपयोग करत नाही आम्ही गणपतीच्या मिरवणुकीमध्ये, एक यांचा आम्हाला सहभाग मिळतो। हाऊसिंग सोसायटी आज गेली जवळजवळ आम्ही आज या ठिकाणी 40 वर्ष राहत होतो। एक आमची झोपडपट्टी होती, या झोपडपट्टीमध्ये आमची मालकी हक्काची घरेही नव्हती। ही घरं आमची भाडोत्री घरं होती आणि या भाडोत्री घरामध्ये आम्ही राहत होतो। अशा ठिकाणी धर्मवीर आनंदीके साहेब यांनी आज आम्हाला सपोर्ट केला। त्याने सांगितले एक सोसायटी बनवा, आणि या सोसायटी बनवून आज ही आमची बिल्डिंग बांधली, आणि ही बिल्डिंगच्या वेळेस झाली त्यावेळेस म्हणजे आम्ही आज गणेश अशा मुलांच्या हाती आम्ही हा गणपती उत्सव दिला, आणि या मुलांनी आज गेली 3 वर्ष हा उत्सव जे उत्साहाने चालवत आहेत, आनंदाने चालवत आहेत, की जो आम्ही जो केला नाही ते आज ह्या मुलांनी आम्हाला करून दाखवलं। आणि अशा गावाच्या गावाला ती मुलं